स्वागत आहे 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज आपण 30 मे, 31 मे आणि 1 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे बिहारच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती, इकडे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती, यातूनच एक ट्रफ लाईन अशीच इकडे बिहार पासून पंजाब पर्यंत सक्रिय आहे. तसेच इकडे गोव्यापासून केरळ पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 30 मे आहे. आज काय परिस्थिती राहील? आज इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागातून जर आज स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या भागातून एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच इकडे ढगाळलेलं हवामान राहील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात दुपारनंतर ढगाळलेलं हवामान दिसून येईल. इकडे साताराचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा पश्चिम भाग असेल, सांगोला या भागातून जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आजसाठी आहे. पुण्याच्या पूर्व भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. बाकी राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची शक्यता आजसाठी नाहीये. उद्या काय परिस्थिती राहील 31 मे ला? तर उद्या पहाटे सकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, इकडे चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम हा जो पट्टा आहे, नाशिकचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग या भागात दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, बीडचा पश्चिम भाग, दक्षिण भाग, तसेच सातारचे, पुण्याचे काही भाग पूर्व भाग असतील, सोलापूरचा पूर्व भाग, पश्चिम दक्षिण भाग असेल, या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी 31 मे साठी नाहीये. त्याच्यानंतर 1 जून रोजी सुद्धा इकडे अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, इकडे चंद्रपूरचे काही भाग, यवतमाळ हा जो पट्टा आहे, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागातून एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे स्थानिक ढगनिर्मिती झाली तर. इकडे अहिल्यानगरचा दक्षिण भाग, बीडचा पश्चिम भाग, सातारा पूर्व, सोलापूर पश्चिम, पुण्याचा पूर्व भाग हा जो पट्टा आहे या भागातून 1 जूनला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस 3 दिवसाचा आहे, तो सार्वत्रिक नसेल, सगळीकडे पडेल असं काय नाहीये. स्थानिक ढगनिर्मितीवर हा पाऊस अवलंबून राहील. एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो. 1 जूनला राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.